तुम्ही जरा आराम करता का? नाही, मला झोप लागली की मी पण निघेन म्हणते. थांबत चला. तुझ्या लेकीला सून म्हणून मीच घरात आणलं. तिला सावरेन, तिला मान देईन असं तुला वचन दिलं आणि मीच तिला घराबाहेर काढलं. मला सांगेल का कोणीतरी काय झालंय? राजनाथ परत आला. तो मेला होता असं सगळ्यांना वाटत होतं, पण तो परत आला. तो इतके दिवस मला ब्लॅकमेल करत होता माहिती, कारण त्याने आईला किडनॅप केलं. मला हे सगळं माहिती होतं, पण नाही सांगितलं मी कुणाला. मला खूप भीती वाटत होती, कारण त्यांनी मला धमकी दिली होती. मी जर घरी सगळ्यांना खरं सांगितलं तर तो आईला जीवे घेणार नाही. काय बोलतेस तू? हो माई, योग्य वेळ आल्यावर मी सगळं खरं सगळ्यांना सांगणार होते माई, पण त्याआधीच नेहमीप्रमाणे माझ्यावर संशय घेऊन सगळं चुकीच्या पद्धतीने सगळ्यांपर्यंत पोहोचव. सगळं असं चित्र उभं केलं की मी बदफैली, माझे राजनाथ सोबत संबंध आहे आणि मी व्यभिचारी आहे. अजून किती खोटं बोलणार आहेस ग शांभवी? मी तुझ्यावर कुठलेही खोटे आरोप केलेले नाहीयेत. तुझाच पहिला नवरा या घरामध्ये ड्रायव्हर म्हणून येत होता हे तू सगळ्यांपासून लपवून ठेवलंस. तू पैसे चोरले त्याच्यासाठी. बास पुरे न खाता नको ना, आता मला नाही सहन होते. मला चुकीचं ठरवायचं होतं ना, ठरवलंस की. अजून मन नाही भरलं का ग तुझं? काळजी नको करू, आणि नाही राहणार आहे मी या घरात, जाणार आहे मी इथून. माझ्यामुळे या घराला कलंक लागलेला नकोय मला. कायमची निघून जाणार आहे मी इथून. पण दी, आपण कुठे जाणार ग? आपण घरी तर आता जाऊ शकत नाही, तर राजनाथचं आपल्या घरावरती लक्ष असेल ग. मला भीती पण वाटते खूप. आपण नाही, मी जाणार या घरातनं, कायमची निघून जाणार. आता आत्महत्या हा एकच पर्याय माझ्यासमोर. शांभवी, दी नको असं करू ग. तुला काही झालं तर माझं काय होणार? हा, शांभवी वेडी आहेस का ग तू?
नका आणू मला बेबी आत्या. काय करू मी जगू? या घरात कुणाचाही माझ्यावर विश्वास नाहीये, कुणालाच माझी किंमत नाहीये. शांभवी अगं ऐक ना. छवीला तर मी डोळ्यासमोरही नकोय. तिच्या मते मी चारित्र्यहीन आहे. काय करू मी जगून? सांगा ना तुम्ही. नाही जगायचंय मला. अगं ए शांभवी, अजून किती नाटक करणार आहेस तू? तुला कोणाची सहानुभूती मिळणार नाही या. छवी बस. अगं ती आत्महत्या करतीये, तरी तुझे संशय संपत नाहीयेत का? आई तुला का कळत नाहीये ती ना. तुझं डोकं ताळ्यावर नाहीये, भानावर नाहीयेस तू. अगं तिचा जीव महत्वाचा आहे का तुझे आरोप? हा का तुझे संशय महत्वाचे आहेत तुझ्यासाठी? माई अगं छावी बरोबर बोलते. ही शांभवी अशीच आहे. ही जेव्हा जेव्हा पकडली जाते ना तेव्हा तेव्हा ही अशीच नाटकं करते. आणि तुम्ही सुद्धा नवीन आरोप करता. अनिकेत दादा आणि छवी ताईला संशय होता म्हणून त्यांनी आरोप केले. वहिनीचा खरा प्रॉब्लेम कळलाय ना सगळ्यांना. तो सोडवायचा सोडून तुम्ही वाद का घालत बसलात? सारखं तेच 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 बोलताय. ए तू गप्प बस, तू लहान आहेस. मी का गप्पा बसू? मी पण या घरातलीच मुलगी आहे. एक मिनिट. हे सगळं काय आहे? माई तू काय चाललंय मला कळेल का? कोणी सांगेल का मला काय झालंय? तुझ्या आयुष्यात मला जागा नाही. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये. या घरात चारित्र्यावरून माझ्यावर संशय घेतला गेला. मी आरोपीच्या पिंजऱ्यात उभी. आत्महत्या हा एकच पर्याय उरलाय तर माझ्या. स्वतःला जाळून संपून टाकायचंय मला. या जगातनं कायमचं निघून जायचंय. नाही जगायचंय मला. शांभवी 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 इकडे. शांभवी शांभवी जगायचं नाहीये साकेत. शांभवी काय वेडेपणा लावला हा? हे बघ आपल्या दोघांमध्ये दुरावा निर्माण झालाय. मी नाराज आहे तुझ्यावर, पण हा आपल्यातला प्रश्न आहे. या घरात जर तुझ्या चारित्र्यावर कोणी संशय घेत असेल आणि तू जर का हे घर सोडून जाणार असशील तर मी पण तुझ्या सोबत येणार. काय बोलतोस तू साकेत? शांभवी तू एकटी कुठेही जाणार नाहीस. मी नवरा आहे तुझा. जायचं असेल तर आपण दोघांनी एकत्र जायचं.
बाई काहीतरी बोला ना. काय चाललंय सगळं काहीच कळत नाहीये मला. ए वत्सला, हे सगळं तुझ्या मुलीमुळे होतंय. ती ना दुसऱ्यांचा विचार करतच नाही, त्याच्यात अनिकेत सामील झालाय आता. हे घर जोडायचं सोडून तोडायचंय, वाट लावायची आहे हिला. रोज नुसता वाद, कटकट, भांडणं. बायजी, बायजी, तू प्लीज नको ना त्रास करून घेऊस. तुला जर असं वाटत असेल की या सगळ्या गोंधळाला मी जबाबदार आहे, तर तू जो निर्णय देशील तो मला मान्य असेल. पण बायजी प्लीज तू दादूला या घरातून कुठेच जाऊ देऊ नकोस. तुला माझा निर्णय हवाय ना? आजपासून तू या घरात राहायचं नाहीस. आत्ताच्या आत्ता घरात निघून जायचं. तू या घरात राहायचं नाहीस. आणि जोपर्यंत आम्ही तुला घरात बोलवत नाही तोपर्यंत तू या घराचा उंबरठा ओलांडून आत यायचं. आउट हाऊस मध्ये राहायचं. कुठल्याही गोष्टीवर, कुठल्याही निर्णयावर आणि कुठल्याही माणसावर तुझा अधिकार राहणार नाही. भैयाजी, छवी बायको आहे माझी. तिला शिक्षा म्हणजे मला शिक्षा. त्यामुळे आता ही शिक्षा मी पण भोगणार. छवी बरोबर मी पण हे घर सोडून जाणार. अनिकेत, अरे उगाच बायकोच्या हातचं खेळणं होऊ नकोस. इतका आंधळा झालास का तू तिच्या प्रेमात की तुला बाकीची नाती दिसत नाहीयेत? नाती वेगळी वेगळी आत्या, आणि सगळ्यांसमोर माझ्या बायकोचा अपमान झाला ते वेगळं. मी माझ्या बायकोला साथ देणार आहे. कारण नवरा म्हणून ते माझं कर्तव्य आहे बाईची. ठीक आहे निकेत, जशी तुझी इच्छा. तू पण चालता. जोपर्यंत मी तुम्हाला बोलवत नाही ना तोपर्यंत तू पण या घरात यायचं नाहीस. शपथ आहे माझी तुम्हा दोघांना. बाई
माझी. मला चर्चा नकोय. किरू ठीक आहे भैयाची. बाई, तुम्ही जरा आराम करता का? मी तुम्हाला झोप लागली की मी पण निघेन म्हणते. थांबत चला. तुझ्या लेकीला सून म्हणून मीच घरात आणलं. तिला सावरेन, तिला मान देईन असं तुला वचन दिलं आणि मीच तिला घराबाहेर काढलं. माफ कर ग. मी ना बाई याची म्हणून कमी पडले. आई बाई, अजिबात नाही. तुम्ही शिक्षा तुमच्या सुनेला नाही, तुमच्या नातीला केली. आता घरात लहान मुलांचं चुकलं तर वडीलधारी माणसं ओरडणारच ना. नाही, तुम्ही कुठेही नाही चुकला. आणि आई म्हणून मी त्यामध्ये नाही पडू शकत. आजवर ना मुलांवर मी खूप माया केली, शिस्त लावली, प्रसंगी कठोर वागले सुद्धा. पण तरी एकी ठेवा, एकमेकांना जीव लावा अशी शिकवण दिली. तरी पण कुठेतरी कमी पडले का मी? नाही बाई, तसं नाहीये. छवीची चूक झाली आणि तिला शिक्षा मिळाली. आता ती शिक्षा तिने भोगायलाच हवी. त्याच्याशिवाय तिच्यात सुधारणाच घडणार नाही. हो, तिला हे कळायला पाहिजे की आपल्या मनामध्ये एखाद्या माणसाबद्दल संशय असेल तर त्या संशयापायी पूर्ण घर नाही आपण पेटवत. तुम्ही जे केलं ते तिच्या भल्यासाठीच केलंय, मला माहिती. तिला त्याची जाणीव व्हायला हवी फक्त. छवी असं वागेल असं वाटलं नव्हतं ग. आणि अनिकेत तिला साथ देत होता. त्यांनी तिला समजावून सांगायला होतं ना, अडवायला होतं. बाई, तुम्ही इथं बसा. बसा बरं, बसा. खरं तर अनिकेतची सुद्धा चूक आहेच. त्यांनी छवीला साथ देताना दुसऱ्या कोणाचाच विचार केला नाही. असा संसार होत नसतो हे कळायला हवं दोघांना. फक्त नवरा बायको हेच नातं पुरेसं नाही आहे ना. घरात इतरही अनेक नाती जपावी लागतात. छवीला तिची चूक कळेल. बरं, तुम्ही आता विश्रांती घ्या आणि काही वाटलं तर मला फोन करा, मी लगेच निघून येते. नको जाऊ ग. जवळच आहे मी. आणि तुम्ही नका काळजी करू. हळूहळू सगळी परिस्थिती निवळते की नाही बघा. खरं तर परीक्षा छवीची नाही, माझी आहे. या घरानं मला जे संस्कार दिले त्याची आहे. आणि माझी खात्री आहे जे होईल ते चांगलंच होईल बघा. येते बाई, तुम्ही आता आराम करा, मी निघते. आणि काळजी घ्या. तू पण काळजी घे. फार विचार करत बसू नका. माई,
माई कुठे निघालात? माझ्या घरी. प्लीज माई नका ना जाऊ. माई छवीने तुम्हाला या घराबाहेर काढलं मला माहिती आहे, पण आता छवी या घरात नसणार आहे. माई तुम्ही परत इथे या आणि हे घर सांभाळ. कसं आहे ना, छवी कुठेही असली तरी मी इथे परत नाही येऊ शकत. आणि छवी या घरातून गेली म्हणून मी इथे राहायचं असं नाही होऊ शकत. तसं म्हणत नाहीये माई मी. माई मला तुमच्या आधाराची गरज आहे. या घरात खूप काही घडून गेले माई. खूप काही सिद्ध करायचंय अजून. सगळ्यांचा विश्वास जिंकायचा आहे, परत मिळवायचा आहे. मला पदोपदी माझ्या खरेपणाची परीक्षा द्यावी लागणार आहे माई. म्हणून मला तुमची साथ हवी. माई माझ्यासाठी नाही, बाई आजींसाठी थांबा, या घरासाठी थांबा, माझ्यासाठी थांबा ना प्लीज. तुम्ही या घरात गेलात तर मी खूप एकटी पडेन. नाही ग, तू एकटी नाहीयेस. मी कायम तुझ्या सोबत आहे शांभवी. पण त्याच्यासाठी मी इथे राहायला पाहिजे असं काही नाहीये. माई, मला वाटतं थोडे दिवस थांबावंस तू इथे. आमच्यासाठी नाही, पण निदान बाई आजीसाठी तरी. तिला आता तुझ्या आधाराची गरज आहे माई. प्लीज थांब. चला थांब ग. या घराला तुझी खूप गरज आहे. अगं मुलं किती लहान होती तेव्हा त्यांच्या डोक्यावरचं आई वडिलांचं छत्र गेलं. किती खंबीर साथ दिली होतीस तू मला. त्यांना आपल्या मुलांसारखं वाढवलंस, प्रेम दिलंस, माया दिलीस. तुझी गरज आहे ग मला. नको जाऊस. थांबते, खरंच थांबते. तेजसला कळवते फक्त. बाई, त्याची काळजी करू नकोस. मी घेऊन येईन तेजसला. थँक्यू. फिरंग्या, तू काय येतोयस माझ्यासोबत? चूक माझी झालीये, मी जाते. आणि तसे बाईजीने मला शिक्षा दिली बाहेर जायची. फिरंग्या ऐक ना माझं. तू नको ना इथून बाहेर पडूस. तुझी माणसं, तुझं घर सोडून तू नको बाहेर पडू. ऐक ना माझं. छवी ऐक ना, मी कुठेही जाणार नाहीये. कारण आपण फक्त नवरा बायको नाही आहोत, मित्र आहोत एकमेकांचे. आणि अशा परिस्थितीत मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. स्पेशली जेव्हा तू एवढ्या मोठ्या संकटात आहे तेव्हा तर कधीच नाही. कळलं? पण फिरंग्या, आपण दोघं जर या घराच्या बाहेर पडलो तर शांभवीला रान मोकळं होईल. ती वाटेल तसं वागेल या घरात. बाई यांची आणि दादू खूप साधे आहेत रे. त्यांना नाही कळणार हे सगळं काही. ती धूर्तपणे वागेल आणि त्रास देईल घरात सगळ्यांना. आणि त्या शांभवीवर लक्ष ठेवायला कोणीही नसेल. म्हणून मी तुला सांगते, तू थांब इथे.
आणि मला तर वेगळीच भीती वाटतेय. घरातल्या सगळ्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल. शांभवी काहीही करू शकते, म्हणून मी तुला सांगते तू इथे थांब. तू थांब, मी जाते घराच्या बाहेर. तुला कसं समजावू मी आणखी? समजावायची काही गरजच नाही आहे ना छावी. काय समजावतेस?